नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील धक्कादायक घडामोडी। सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाच्या आत्महत्येची चेतावणी। न्याय देण्याची मागणी, व्याजासह पैसे परत करूनही त्रास सुरूच असल्याचा आरोप। वडनेर येथील तरुणावर आली आत्महत्येची वेळ, परिसरात खळबळ। मी त्या दोन्ही सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यास त्या दोन्ही सावकाराला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील वडनेर येथे सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणावर आत्महत्येची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। समाधान सर्वदे यांनी मुलाच्या उपचारासाठी वडनेर येथील 2 सावकारांकडून घेतलेले पैसे व्याजासह परतफेड करूनही सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे। पीडित तरुण समाधान सर्वदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा गंभीर आजारी असल्याने मुलाच्या उपचारासाठी आर्थिक अडचणीत असताना समाधान सर्वदे यांनी वडनेर येथील 2 व्यक्तींकडून 5% दराने व्याजाने पैसे घेतले होते। मात्र घेतलेली रक्कम आणि व्याजाची परतफेड पूर्ण करूनही संबंधितांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे। याबाबत बोलताना समाधान सर्वदे यांनी सावकारांच्या सततच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे। माझ्या आत्महत्येस संबंधित सावकार जबाबदार असतील असा गंभीर आरोप केला आहे। या वक्तव्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। जर एखाद्या व्यक्तीने घेतलेली रक्कम व्याजासह परत केली असेल तर त्यानंतरही त्रास का दिला जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान समाधान सर्वदे यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। तुझं नाव आणि गाव सांग। माझं नाव समाधान जयराम सर्वदे, राहणार वडनेर, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय प्रकरण आहे? मी माझ्या मुलाच्या दवाखान्यासाठी मी गावातील 2 व्यक्तीकडून, अनिल जाधव, चमन तांबोळी, अलाउद्दीन तांबोळी ह्या व्यक्तीकडून हॉस्पिटलसाठी मी 5 रुपये टक्क्याने एका व्यक्तीकडून 50,000 रुपये घेतले होते आणि जाधवकडून 20,000 रुपये घेतले होते। तरी मी त्यांना त्यांच्या मुदलीसह अनिल जाधव यांना आतापर्यंत 24 महिन्यात 48,000 रुपये मी परतफेड केलेली आहे आणि चमन तांबोळी आणि अलाउद्दीन तांबोळी यांना पण आतापर्यंत मी 60,000 रुपये परतफेड केलेले आहे। तरी मला कामावर येऊन शिवीगाळ करून आमचे पैसे परत करा अशी धमकी देत आहेत। तर मी ह्यांच्याबद्दल 8 तारखेला आर्थिक गुन्हा परंडा पोलीस स्टेशन येथे दाखल करूनही त्या साहेबांनी त्यांची काय चौकशी केलेली नाही। तरी मी त्या दोन्ही सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यास त्या दोन्ही सावकाराला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।